आज माझ्या लेकीने मला खरंच खूप सुंदर प्रश्न विचारला, तो म्हणजे भोगी म्हणजे काय? आणि हो, आपण धावपळीच्या जगामध्ये ना, लहान मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला सणांचं महत्त्व सांगायला खरंच विसरतो. आता भोगी हा फक्त सण नाही आहे, तर हा सण तुमच्याशी अगदी सायंटिफिकरित्या, मेंटली आणि फिजिकली या सगळ्या गोष्टींशी निगडीत आहे. तर या पिरियड्समध्ये काय होतं, स्पेसिफिकली भोगी हा मकर संक्रांतीच्या अगोदर येणारा सण आहे. त्यामुळे जुने सगळे विचार किंवा तुमच्या मनात काही निगेटिव्ह थिंग्स असतील, ह्या सगळ्या सोडून तुम्हाला एक नवीन सुरुवात करायची आहे. याचाच अर्थ असा होतो की तुम्ही मेंटल डिटॉक्स करत आहात. बघा, आणि याच पिरियड्समध्ये सूर्य हा उत्तरायणात प्रवेश करतो. याचाच अर्थ विटॅमिन डीचे जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात या पिरियड्समध्ये तुम्हाला बघायला मिळतं, ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती, तुमची हाडं असतील, तुमचे स्नायू असतील, इम्युनिटी असेल, हार्मोन बॅलन्स असतील, म्हणजे ओव्हरऑल हेल्थवरतीच तुमच्या याचा इम्पॅक्ट होतो. म्हणून हा तुमच्या फिजिकल हेल्थसाठी या दिवसांपासून खूप चांगल्या प्रकारे मदत होते. त्यानंतर विशेष महत्त्व असं की या पिरियड्समध्ये जंतू संसर्ग फार मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणून सुरुवातीची लोकं काय करायची, झाडांचा पालापाचोळा, कचरा किंवा लाकडं या सर्वांची होळी बनवायची. आणि या होळीच्या धुरापासून हा जो काही अग्नी प्रज्वलित होतो आणि ह्याच्यातनं जो काही धूर बाहेर निघतो, त्यामुळे निसर्गात होणारे जंतू, बॅक्टेरिया आणि कीटक हे नष्ट व्हायचे. याचाच अर्थ त्यावेळी एअर प्युरिफिकेशनसारखा इम्पॅक्ट हा निसर्गावरती व्हायचा, म्हणजे पूर्णच नॅचरल थिंग्स क्रिएट व्हायच्या. त्यामुळे हा नुसता सण नसून सगळं काही जुन्या थिंग्स तुम्हाला सोडून नवीन सुरुवात करायची आहे. आणि म्हणूनच आपल्या परंपरा आणि संस्कृती इतकी सुंदर आहे की सुरुवातीच्या लोकांनी ह्या जे त्यांनी सेलिब्रेट्स केलेल्या आहेत किंवा ज्या प्रकारे ते सण सेलिब्रेट्स करत होते, त्या प्रकारे ते निसर्गाशी अगदी निगडीत होते, बांधले जात होते. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला हे सण जपणं अत्यंत गरजेचं आहे. या दिवसाला पण बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून जेवण तयार करतो. आता या प्रत्येक भाजीचं एक विशिष्ट प्रकारे तिचे गुणधर्म आहेत. पण आपण बघा, ज्या थोड्या प्रमाणात जरी भाज्या असल्या तरी सगळ्या त्या भाज्या एकत्र करून आज आपण जेवण करतो आहे. दुसरा दिवस येतो मकर संक्रांतीचा, जिथे आपण सगळे काही निगेटिव्ह विचार सोडून आपण समोरच्याला तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणून उद्देशतो. तर प्रत्येक सणांचं महत्त्व जपा आणि आपल्या पुढच्या पिढीलाही त्या गोष्टी सांगा.